Hello students, welcome to the last section of physical world. आपण मागल्या काही सेशन्समध्ये 11th स्टँडर्डच्या NCERTच्या सिलेबसमधला पहिला चॅप्टर सुरू केलेला, ज्याचं नाव होतं फिजिकल वर्ल्ड. आणि त्या फिजिकल वर्ल्डच्या शेवटच्या सेशनमध्ये आपण आज आलेलो आहोत. मागल्या 2 सेशनमध्ये आपण फिजिक्स विषयाची ओळख करून घेतली. फिजिक्स नक्की काय आहे, फिजिक्सचा नेमका स्कोप काय, फिजिक्सची नेमकी एक्साइटमेंट काय आहे, हे सगळं इन डिटेल आपण मागल्या काही सेशन्समध्ये बघितलेलं होतं. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की फिजिक्स, टेक्नॉलॉजी आणि सोसायटी यांच्यामध्ये काय बेसिक रिलेशन आहे. सो द नेम ऑफ द पॉइंट दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज फिजिक्स, टेक्नॉलॉजी अँड सोसायटी. भौतिकशास्त्र, तंत्रज्ञान आणि समाज यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, किंवा आपल्याला जर यांच्यामधला जर संबंध बघायचा म्हटला तर खूप एक्झाम्पल्सपैकी बघता येईल. बेसिकली तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान माणसाचं आयुष्य करतं. वेगवेगळे तंत्रज्ञान जे आपण वापरतो, ज्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरतो, त्या टेक्नॉलॉजीज कशासाठी डेव्हलप केल्या आपण? आपलं लाईफ, आपलं माणसाचं जे आयुष्य आहे थोडं सुखवास्तू व्हावं. काही गोष्टी असतील की जिथं माणसाला कष्ट जास्त पडतात, ओके, ते कमी व्हावेत. रिस्क जास्त जिथं असते ते कमी व्हावेत, म्हणून आपण वेगवेगळी तंत्रज्ञान विकसित केली. आणि त्या तंत्रज्ञान विकसित करण्यामागे सगळ्यात मोठा रोल जर कोणी प्ले केला असेल तर तो फिजिक्सने प्ले केला आहे. आज आपलं लाईफ एकदम सुखवास्तू आहे. म्हणजे आज आपल्याला जर कम्युनिकेट करायचं असेल तर आज आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. आज आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर जवळपास प्रत्येकाकडं बाईक्स आहेत, कार्स आहेत, व्हेकल्स आहेत, बरोबर. आज आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या चांगल्या क्वालिटीचे टेलिव्हिजन्स आहेत, चांगल्या क्वालिटीचे लाईट्स आहेत, फॅन्स आहेत, AC आहे, जेणेकरून आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटेल, बरोबर. आज बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये जिथं मॅन पॉवर कमी होते किंवा माणसाचं काम फार रिस्की आहे, अशा ठिकाणी आपण यंत्रमानव तयार केले, रोबोट्स तयार केले. हे तंत्रज्ञान जे विकसित केलं आपण, या तंत्रज्ञानामुळे समाजाचा एक चांगला विकास होण्यास मदत झाली. माणसाचं आयुष्य सुखवास्तू होण्यास मदत झाली. आणि या सगळ्या तंत्रज्ञानामागे हे जे नवीन टेक्नॉलॉजी जी शोधून काढली गेली, या सगळ्यांच्या मागे मोठा रोल फिजिक्सनं प्ले केलेला आहे. म्हणून फिजिक्स, सोसायटी आणि टेक्नॉलॉजी यांचं बेसिक रिलेशन आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं बाळांनो, तर स्टीम इंजिन हा प्रकार माहिती आहे सगळ्यांना, वाफेवर चालणारं इंजिन. साधारण जेव्हा ह्युमन सिव्हिलायझेशनला सुरुवात झाली, म्हणजे माणूस जेव्हा एकत्र वस्त्या करून राहायला लागला, त्यावेळेला ब्रिटनमध्ये पहिल्यांदा स्टीम इंजिनचा शोध लागला. आणि त्या स्टीम इंजिनमुळं इंडस्ट्रीजमध्ये इतकं मोठं रिव्होल्युशन आलं की माणसाचं औद्योगिकीकरणास माणसानं सुरुवात केली, बरोबर. त्याच्यानंतर त्या स्टीम इंजिनमध्ये त्याची इफिशियन्सी कमी होती. मग कुठल्या तरी एका सायंटिस्टने थर्मोडायनॅमिक्सचे प्रिन्सिपल स्टडी केले. आता थर्मोडायनॅमिक्स कशात येतं? फिजिक्समध्ये आपल्याला माहिती आहे. आणि मग थर्मोडायनॅमिक्सचे प्रिन्सिपल्स शोधून किंवा स्टडी करून त्याने हीट इंजिनचा कॉन्सेप्ट आणला. आणि हीट इंजिनचे वेगवेगळे त्याचे प्रोसेसेस तो समजावून करत गेला. नंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यावर स्टडी केला आणि स्टीम इंजिनच्या जागी नंतर कोण आलं? हीट इंजिन आलं, ज्याची इफिशियन्सी वाढली. आणि त्याच्यानंतर जगाचा पूर्ण वेग, जगाचा विकासाचा वेग, ओके. आजच्या परिस्थितीमध्ये जेवढे प्रगत राष्ट्र आहेत, त्या प्रगत राष्ट्रांमध्ये रिसर्चवर, टेक्नॉलॉजिकल रिसर्चवर फार भर दिला जातो. त्याच्यामध्ये फिजिक्सच्या रिसर्चमध्ये फार त्याला एक वेगळं इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे अगदी तुम्हाला दळणवळण असू द्या, डिफेन्सचं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज संरक्षण क्षेत्रामध्ये प्रत्येक देश बलवान व्हायचा प्रयत्न करतोय. आणि संरक्षण क्षेत्रामधली जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्या प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये फिजिक्सचा फार मोठा रोल आहे. मग मी थोडंसं आपल्या देशाविषयी, आपल्या देशाच्या प्रगतीविषयी बोलणार आहे. साधारण स्वतंत्रपूर्व काळामध्ये आपल्याकडे जेव्हा उच्च शिक्षणाचा विषय यायचा, तेव्हा आपल्याकडे मानसिकता अशी होती की जास्तीत जास्त शिकला एखादा व्यक्ती, जास्तीत जास्त शिकला तर तो एकतर मास्तर होणार, शिक्षक होणार किंवा बॅरिस्टर होणार.
म्हणजे तुम्ही बघा, जेवढी लोक परदेशात शिकायला गेली, कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये गेली, ऑक्सफर्डमध्ये गेली, कुणी पण असेल, अगदी महात्मा गांधी असू देत बॅरिस्टर होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत बॅरिस्टर, सगळ्या लोकांनी फक्त एकाच शिक्षणाचा मागोवा घेतला, तो म्हणजे बॅरिस्टर. ओके. पण मित्रांनो, त्या काळामध्ये अशी कोणी डेअरिंग केली नाही, केली असेल एक दोघा लोकांनी, फार थोड्या लोकांनी केली असेल, की शास्त्रज्ञ व्हायचे, सायन्समध्ये काहीतरी नवीन शिकायचंय, याचा कोणी विचार केला नाही. आणि त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा पहिली काही वर्ष काही प्रगती होती देशाची, ओके, त्याच्यामध्ये एवढी गती आलेली नव्हती. पण जेव्हा स्वातंत्र्य झाल्यानंतर मग आपल्या देशाने थोड्याशा पॉलिसीज बदलल्या. आज टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये भारत नाही म्हणलं तरी बऱ्याच ठिकाणी अग्रेसर आहे, बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या स्वतःच्या पायावर स्वावलंबी आहोत. आज आपण स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात क्षेपणास्त्र तयार करतो. आपण इस्रो सारखी आपली संस्था आहे जी नासाला टक्कर देते. म्हणजे एवढी नासा एवढी आपली उंच पोहोच नाहीये, पण एक सक्सेसफुल अशी आहे इस्रो. म्हणजे इस्रोची एक वेगळ्या प्रकारची जगामध्ये क्रेडिट आहे की अगदी सोप्या काय म्हणतात त्याला कमी खर्चामध्ये आणि पटकन अशी एखादी योजना पूर्ण करायची असेल तर ती इस्रो करू शकते. सक्सेस रेशो इस्रोचा जास्त आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये मंगळावर जाणारा एकमेव संस्था आहे ती म्हणजे इस्रो. हा जो काही बदल झाला, मी बाहेरच्या देशाचा विषय करत नाही, आपल्या देशाचा विचार करतोय. हा जो काही बदल झाला, या बदलामध्ये टेक्नॉलॉजीनं फार मोठा रोल प्ले केला. आणि टेक्नॉलॉजी नंतर किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये फिजिक्सचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. सिंहाचा वाटा आहे फिजिक्सचा. ओके. आणि बरं, हे काही इथं संपलेलं नाही आहे बाळांनो, अजून भरपूर गोष्टी व्हायच्यात, भरपूर इन्व्हेन्शन व्हायचे. निसर्गाचे अजून बरेचसे सिक्रेट्स आहेत जे अजून माणसाला कळलेले नाही आहेत. काय ते सिक्रेट्स कळले की अजून त्याच्यामध्ये लाईफमध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या होतील. सुपर कंडक्टर सांगतो, सुपर कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिसिटी कॅरी, त्याचा रेजिस्टन्स 0 असतो. जर सुपर कंडक्टर्स रूम टेम्परेचरला जर आपण तयार केला तर आपला पॉवरचा मेन इश्यू आहे तो सॉल्व्ह होईल. अजून बरेचसे इन्व्हेन्शन्स आहेत मित्रांनो जे आपण फिजिक्समध्ये करू शकतो आणि ते करायला आपण प्रयत्न करूया. आपण समजून घेऊया फिजिक्स कसं आहे, काय आहे. आणि एखादा मुलगा इन्स्पायर झाला आणि त्यानं ठरवलं की मला याच्यामध्ये रिसर्च चांगलीच गोष्ट आहे. ओके. तर सोसायटीवर, समाजावर फिजिक्सचा फार मोठा इम्पॅक्ट आहे. मी म्हणेन आपल्या समाजावर फिजिक्सचा फार मोठा उपकार आहे, फार मोठा उपकार आहे फिजिक्सचा. आज आपण जे सुखवास्तू आयुष्य जगतोय, आज आपला जो काही प्रगत समाज ज्याला म्हणतो आपण, ओके, तो प्रगत समाज कोणाच्या जोरावर झालेला आहे बाळांनो? प्रगत समाज प्रगत होण्यामागे म्हणजे जेवढा झालाय तेवढा, अजून मी म्हणत नाही सगळा झालाय, पण जेवढा झालाय तेवढामध्ये फार मोठा रोल फिजिक्सनं प्ले केलेला आहे. आता कसं आहे बघा, मी मागल्या सेशनमध्ये पण तुम्हाला न्यूक्लिअर एनर्जीचं एक्झाम्पल दिलेलं. इट डिपेंड्स, म्हणजे मी तिला सांगितलेलं की फिजिक्स हे वरदान आहे आणि फिजिक्स हे शाप पण आहे, फक्त ते यूज करणाऱ्यावर आहे. आज एखादा देश जर समजा न्यूक्लिअर पॉवरचा वापर दुसऱ्या देशाला घाबरवण्यासाठी करत असेल किंवा जे अमेरिकेने 1945 मध्ये केलं, ती जर प्रोसेस जर समजा एखादा करत असेल तर फिजिक्स त्यावेळेला 100% शाप आहे. पण तीच न्यूक्लिअर पॉवर जर आपण पॉवरचं सोल्युशन म्हणून जर वापरली, पुढचे हजारो लाखो करोडो वर्ष पॉवरचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील, इतकी त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. तर इट डिपेंड्स की सोसायटी म्हणजे आपण सोसायटी म्हणजे आपण लोक, आपण त्याचा वापर कसा करतो, चांगल्या कामासाठी करतो का वाईट कामासाठी करतो, इट डिपेंड्स. ओके. सो हे बेसिक रिलेशन आपण डिस्कस केलं सोसायटी, फिजिक्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये. आता याच्यानंतर आपल्याला फिजिक्सचे 4 बेसिक पिलर्स बघायचे. आपण काय म्हणतो की निसर्ग सगळ्यात मोठा, किंवा आपण फिजिक्स हेच सांगतं की देव नाहीये, जगाला कंट्रोल कोण करतं तर नेचर करतं. मग नेचरमध्ये कोण करतं तर जगाला कंट्रोल करण्यासाठी जगाचा गाडा जो म्हणतो आपण त्याला, ओके, रहाट गाडा ज्याला म्हणतो जगाचा, तो चालवण्यामागे निसर्गाचे 4 मोठे पिलर्स आहेत. ज्या पिलर्समुळं हे जग सुरळीतपणे आजपर्यंत चाललेलं आहे. ते 4 पिलर्स कुठले ते आपल्याला बघायचे. त्याला मी कंबाईनली नाव देतो फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. शेवटचा पार्ट आहे, आपण चॅप्टरच्या एंडिंगकडे चाललेलो आहोत. शेवटचा पार्ट आहे आपला, काय आहे तो? फंडामेंटल फोर्सेस इन नेचर.
फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. फंडामेंटल शब्दाचा अर्थ मूलभूत. ही जी निसर्गाची प्रक्रिया आहे, नैसर्गिक क्रिया ज्या घडत असतात, त्या नैसर्गिक क्रिया घडण्यामागे, प्रत्येक नैसर्गिक क्रिया घडण्यामागे हा एक फोर्स आहे आणि त्या प्रत्येक फोर्सला एक लॉ कंट्रोल करतो. आता आपल्याला खूप डीपमध्ये फोर्सेसबद्दल जायचं नाही आहे. जेव्हा आपण 11th स्टँडर्डमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन चॅप्टर पुढे जेव्हा कंटिन्यू करू, ओके, त्यावेळेला प्रत्येक फोर्स ग्रॅव्हिटेशनल कुठला आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कुठला आहे, त्याचं नेचर कसं आहे, सगळं आपण इन डिटेल तोंड ओळख थोडक्यात करून घ्यायची आहे. फंडामेंटल फोर्सेस इन नेचरमध्ये 4 फंडामेंटल फोर्सेस असतात. त्यातला पहिला फोर्स बघा, फर्स्ट असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहिला फोर्स कुठला असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याला गुरुत्वाकर्षण बल म्हणतात. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स युनिवर्समधल्या कुठल्याही 2 पार्टिकल्समध्ये असणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. समजा हे 2 पार्टिकल्स घेतले तर हे 2 पार्टिकल्स एकमेकांना काय करतात? अट्रॅक्ट करतात. युनिवर्समधल्या कुठल्याही 2 पार्टिकल्समध्ये असणारा जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणायचं, विच इज कंट्रोल्ड बाय, विच इज गव्हर्न्ड बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनने जो काही गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितलेला, त्या नियमानुसार ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कंट्रोल केलं जातं. युनिवर्समधल्या कुठल्याही 2 ऑब्जेक्ट्समध्ये, आज आपण म्हणतो चंद्र पृथ्वी फिरतो, का फिरतो? त्या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षण. आज आपण म्हणतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते, का फिरते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे गुरुत्वाकर्षण बल. समजा मी हा मार्कर आहे, हा वर्ण सोडला, हा खाली पडणार, का पडणार? याचं उत्तर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असे फेनॉमेनॉन्स आहेत, असे बऱ्याचशा प्रोसेसेस आहेत, ज्या प्रोसेसेसना कंट्रोल करण्याचं काम हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स करत असतो. या ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची रेंज इनफायनाईट असते. रेंज कशी असते? इनफायनाईट, म्हणजे अगदी इनफायनाईट डिस्टन्स पर्यंतच्या 2 पार्टिकल्सवर हा फोर्स ऍक्ट होऊ शकतो. म्हणून मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल असं सांगतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची रेंज कशी असते? इनफायनाईट असते. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं नेचर असतं, मी सांगितलं नेचर तुम्हाला. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं नेचर असतं अट्रॅक्टिव्ह. ऑलवेज कसा असतो? हा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. इनफायनाईट रेंज फोर्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा नेचरमधला विकेस्ट फोर्स. जर तुम्ही मॅग्निट्यूडच्या बाबतीत विचार केला तर नेचरमधला सगळ्यात वीक असणारा जो फोर्स आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, डिटेलमध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप डीपमध्ये जाऊन शिकायचं आहे, खूप डिटेलमध्ये जाऊन शिकायचं आहे. मग ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं असू देत, नाहीतर न्यूटन्स लॉज ऑफ मोशनमध्ये फोर्सेस नावाचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये डिस्कस करायचं असेल, त्यावेळेला आपण डिटेलमध्ये जाऊन डिस्कस करू. आता फक्त तुम्हाला एक फॅक्ट समजली का? युनिवर्समधल्या कुठल्याही 2 मासेसमधला जो काही अट्रॅक्शन आहे तो कुठला असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याची रेंज इनफायनाईट असते आणि शिवाय हा नेचरमधला सगळ्यात विकेस्ट फोर्स आहे. ओके, समजलं? ओके, याच्यानंतर नेचरच्या गाड्याला सांभाळणारा दुसरा फोर्स आहे तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. बऱ्याचदा ह्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा म्हणतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक शब्द वापरा किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स वापरा, काय प्रॉब्लेम नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय बघा, इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन 2 चार्ज्ड पार्टिकल्स. म्हणजे समजा मी 1-2 चार्ज जर घेतले, समजा असे, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, ओके, तर यांच्यामध्ये कुठला फोर्स असणार? रिपल्स. हे दोघं एकमेकांना काय करतील? रिपेल करतील. निगेटिव्ह घेतलं, हे दोघं एकमेकांना काय करतील? रिपेल करतील. पण समजा एक पॉझिटिव्ह घेतला आणि एक निगेटिव्ह घेतला, हे काय करेल? अट्रॅक्ट करेल. म्हणजे थोडक्यात असं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा कुणामधला फोर्स आहे? इट इज द फोर्स बिटवीन चार्ज पार्टिकल्स. इथं कसं होतं का? पार्टिकलवर चार्ज असू द्या नाही तर नसू द्या, 2 पार्टिकल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतातच. हे आपण कशामध्ये बघितलंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये. पण जर समजा 2 चार्ज्ड पार्टिकल्स असतील, ओके, 2 चार्ज पार्टिकल्स असतील म्हणजे त्याच्या डोक्यावर जर चार्ज असेल तर ते चार्ज्ड पार्टिकल्स काय करतात? एकमेकांना आयदर अट्रॅक्ट करतात किंवा रिपेल करतात. मग अट्रॅक्ट करतात तर कधी करतात? जर ते लाईक नसतील, अनलाईक असतील, म्हणजे एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल तर दोघं जण काय करतील? अट्रॅक्ट करतील. दोन्ही लाईक चार्जेस असतील, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तर दोघं एकमेकांना काय करतील? रिपेल करतील. याच्याबद्दल पण असं सांगितलं जातं की याची सुद्धा रेंज इनफायनाईट असते.
ओके, आणि हा फोर्स नेचरमधला सेकंड स्ट्रॉंगेस्ट आहे. नेचरमध्ये जेवढे चार फोर्सेस आपण बघणार आहे त्यातला सेकंड स्ट्रॉंगेस्ट फोर्स कुठला आहे तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. आलं लक्षामध्ये. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बद्दल डिटेलमध्ये याला कंट्रोल करणारा लॉ कुलम्स लॉ कुठला आहे, कसा तो स्टेट करतो ते डिटेलमध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये बघायचंय. आता फक्त त्याचं बेसिक इंट्रोडक्शन समजलं का. हा फिजिक्स मधला किंवा प्रकृतीला नेचरला कंट्रोल करणारा दुसरा पिलर आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा फोर्स आहे तो म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. बघा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, आता याच्यामध्ये नावाचाच आहे बघा स्ट्रॉंग न्यूक्लिअर, म्हणजे याची रेंज किंवा याचे साईट ऑफ ऑपरेशन काय, हा फोर्स कुठे ऑपरेट करत असणार आहे, न्यूक्लियसमध्ये. म्हणून याला ऍक्च्युली न्यूक्लिअरचे दोन फोर्सेस आहेत, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. पुढचा टाईप आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. पण हा जो फोर्स आहे ना हा न्यूक्लियसमध्ये ऍक्ट होतो. न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिऑन्स असतात. तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बघितलं असेल बघा, इथं लिहितो मी. समजा हा ॲटम असेल आणि याच्या आतमध्ये काय असतात, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. यांना कंबाईनली न्यूक्लिऑन्स असं म्हणायचं. काय म्हणायचं, न्यूक्लिऑन्स. कोण कोण असतात न्यूक्लिऑन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. या न्यूक्लिऑन्सना न्यूक्लियसच्या आतमध्ये एकत्र बांधून ठेवण्यासाठी जो फोर्स लागतो तो कुठला असतो, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असतो. आलं लक्षामध्ये. हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स काय करतो, इट बाइंड्स न्यूक्लिऑन्स टुगेदर इनसाइड न्यूक्लियस. हा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स काय करतो, सगळ्या न्यूक्लिऑन्सना न्यूक्लियसच्या आतमध्ये एकत्र बांधून ठेवतो. आलं लक्षामध्ये. बरं, आता तो न्यूक्लियसमध्ये ऍक्ट होतो, न्यूक्लियसच्या बाहेर तो चालतच नाही. म्हणजे कसला फोर्स असणार आहे, शॉर्ट रेंज फोर्स असणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इट इज स्ट्रॉंग फोर्स इन नेचर. कसला फोर्स आहे हा नेचरमधला, सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स आहे. म्हणजे हा 1 नंबरला, हा 2 नंबरला, हा 3 नंबरला आणि 4 नंबरला वीक न्यूक्लिअर. ओके, किंवा ते 3 असा आपण सिक्वेन्स, हे 1 आणि हे 2 हे तर क्लिअर आहे. 3 नंबरला वीक न्यूक्लिअर, 4 नंबरला ग्रॅव्हिटेशनल असं पण म्हणू, काय प्रॉब्लेम नाही. समजलं सगळ्यांना, लक्षात आलं. स्ट्रॉंग न्यूक्लिअर काय करतो, न्यूक्लिऑन्सना न्यूक्लियसमध्ये एकत्र बांधून ठेवण्यासाठी लागणारा फोर्स म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आणि शेवटचा असतो वीक न्यूक्लिअर फोर्स. वीक न्यूक्लिअर फोर्स, हा वीक न्यूक्लिअर फोर्स काय करतो बघा, बऱ्याचदा काय होतं, एका न्यूक्लिऑनचं कन्व्हर्जन दुसऱ्या न्यूक्लिऑनमध्ये होत असतं. प्रोटॉनचं कन्व्हर्जन न्यूट्रॉनमध्ये होत असतं, न्यूट्रॉनचं कन्व्हर्जन प्रोटॉनमध्ये होत असतं. ही जी कन्व्हर्जनची प्रोसेस आहे, इंटर न्यूक्लिअर कन्व्हर्जन, म्हणजे एका न्यूक्लिऑनचं कन्व्हर्जन दुसऱ्या न्यूक्लिऑनमध्ये करण्यासाठी जो फोर्स लागतो तो कुठला असतो, वीक न्यूक्लिअर फोर्स असतो. हा सुद्धा शॉर्ट रेंज फोर्स आहे. ओके, आणि हा सुद्धा कसा आहे, वीकर आहे ॲज कम्पेअर टू स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सशी जर कम्पेअर केलं तर हा कम्पॅरेटिव्हली वीकर फोर्स आहे. इट ऑल्सो ऑपरेट्स इनसाइड न्यूक्लियस. हा सुद्धा कुठं ऑपरेट करतो, न्यूक्लियसच्या आतमध्ये. ओके, सो काय करतो हा वीक न्यूक्लिअर फोर्स, एका न्यूक्लिऑनचं कन्व्हर्जन दुसऱ्या न्यूक्लिऑनमध्ये करण्यासाठी जो फोर्स रिस्पॉन्सिबल आहे तो कुठला असतो, वीक न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिऑन्सना एकत्र बांधून ठेवणारा न्यूक्लिअर फोर्स, चार्ज्ड पार्टिकल्स मध्ये असणारा अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आणि 2 कुठल्याही मासमध्ये असणारा अट्रॅक्टिव्ह म्हणजे ग्रॅव्हिटेशनल. मध्ये समजलं सगळ्यांना. हे 4 पिलर्स आहेत फिजिक्समध्ये, हे 4 पिलर्स आहेत आपल्या फिजिक्सचे, जे फिजिक्स किंवा प्रकृतीला आपल्या युनिवर्स कंट्रोल करतात. युनिवर्समधली जी प्रोसेस घडत असते, ज्या नवीन नवीन गोष्टी होत असतात, ज्या काही आपण ज्याला म्हणतो की प्रकृतीचा रहाटगाडा ज्याला म्हणू आपण, जो काही चालत असतो, जो काही पुढे जात असतो, तो रिस्पॉन्सिबल किंवा ते कुणाच्या खांद्यावर चालतोय, या 4 पिलर्सच्या खांद्यावर चालतोय. अजून याचा 5वा फोर्स अजून डिस्कवर झालेला नाही. हे 4 बेसिक फंडामेंटल फोर्सेस आहेत, जे 4 बेसिक फंडामेंटल फोर्सेस मिळून एंटायर युनिवर्सला कंट्रोल करतात. ओके, सो समजलं तुम्हाला. सो या पॉईंट नंतर फंडामेंटल फोर्सेस बघितल्यानंतर आता मी चॅप्टर एंड करणार आहे. कारण चॅप्टरमध्ये हा चॅप्टर तसा मी काल तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये एंट्रन्समध्ये एक पण प्रश्न विचारला जाणार नाही.
फक्त हा चॅप्टर कशासाठी शिकायचा आपल्याला? हा चॅप्टर याच्यासाठी शिकायचा आहे की आपल्याला कळलं पाहिजे किंवा आपल्याला माहीत झालं पाहिजे की फिजिक्स किती इंटरेस्टिंग आहे. काल पण गोष्ट तुम्हाला सांगितलेली, मी आज पण रिपीट करतो. पहिला चॅप्टर आपण एंड करतोय, खरं मी एक गोष्ट कालची आज पण रिपीट करतो, मी तुम्हाला फिजिक्समध्ये स्कोअर कसा करायचा हे शिकवणार नाही. ओके, स्कोअर कसा करायचा, नीटमध्ये कसे मार्क मिळवायचे, जेईमध्ये कसा स्कोअर करायचा, सीईटीमध्ये कसा स्कोअर करायचा, ते मी तुम्हाला प्रायमरीली शिकवेन की नाही, काय प्रॉब्लेम नाही. पण मी पहिल्यांदा तुम्हाला काय शिकवणार? फिजिक्स शिकवणार. मी तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेणार. ओके, मी तुम्हाला फिजिक्सचे वेगवेगळे फेनॉमेनॉन सांगणार, फिजिक्समध्ये जी असणारी मजा आहे ती एक्सप्लेन करणार. मार्क्स तुम्हाला मिळवायचेत. आणि एकदा तुम्हाला फिजिक्सचे कन्सेप्ट कळले तर असा कुठला न्यूमेरिकल नसतो, असा कुठला प्रॉब्लेम नसतो जो सुटत नाही. ओके, फिजिक्समध्ये प्रॉब्लेम हायर लेवलचे प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम सुटण्यासाठी एक तर तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजेत. ओके, एखादी प्रोसेस का होते, कशी होते, कुठला फोर्स रिस्पॉन्सिबल आहे, कुठली एनर्जी आहे, कशा प्रकारे मूव्ह होते, कशा प्रकारे एनर्जी ट्रान्सफर होते, हे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत, जे मी करून देणार आहे, जे मी तुमचे कन्सेप्ट करून देणार आहे. तुम्हाला स्वतःला 5 गोष्टी आल्या पाहिजेत. ज्या 5 गोष्टी आल्या की तुम्ही फिजिक्समधलं कुठलंही न्यूमेरिकल सोडवू शकता, प्लस ही कन्सेप्टची 6वी गोष्ट. म्हणजे थोडक्यात काय, 5 मी तुम्हाला ह्याच्यापूर्वी कधीतरी सांगितलं असेल, पण आज सांगतो, तुम्हाला 6 गोष्टी आल्या पाहिजेत. त्या 6 मधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या फिजिकल कन्सेप्ट समजल्या पाहिजेत. एखादी प्रोसेस कशी होते, का होते, ते तुम्हाला समजलं पाहिजे. ते मी शिकवणार तुम्हाला. पुढच्या 5 गोष्टी तुम्हाला स्वतःला आल्या पाहिजेत, ते शिकवायचं काम माझं नाहीये. त्या 5 गोष्टी म्हणजे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि 10 पर्यंतचे टेबल्स. हे ज्या विद्यार्थ्याला येतात, प्लस ज्या विद्यार्थ्याचे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत, असा विद्यार्थी जो असेल त्याला फिजिक्समधले न्यूमेरिकल्स सुटणारच. ओके, त्याच्यामध्ये काही विषय नाही. पण ह्या 6 गोष्टी परफेक्टली आल्याच पाहिजेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, सो आता आपण चॅप्टर एंड करतोय. ओके, पहिला हा चॅप्टर NCERTच्या सिलेबसमधला मी घेतला आहे, मग स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये बघितलं तर हा चॅप्टरच नाही आहे. ओके, तर पुढचं जे सेशन आपलं असणार आहे, पुढच्या सेशनपासून आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहे, जो NCERT आणि स्टेट बोर्डला कॉमन असणार आहे. ओके, युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टरचं नाव आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फिजिक्सचं, मी काल तुम्हाला फिजिक्सची एक डेफिनेशन सांगितलेली, फिजिक्स इज मॅथमॅटिक्स, आठवते का पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं, म्हणजे फिजिक्स इज अ सायन्स ऑफ मेजरमेंट. फिजिक्समध्ये आपण काय शिकतो, तर फिजिक्समध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी मोजतो, मोजमाप करतो. पण ते मोजमाप करण्यासाठी युनिट नावाची एक फंडामेंटल गोष्ट लागते. ते युनिट काय असतं, सिस्टीम्स ऑफ युनिट काय असतात, डायमेन्शन्स काय, अजून बरेचसे त्याचे पैलू आहेत मेजरमेंटचे, ते सगळे आपल्याला डिस्कस करायचे. ते आपण पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण फिजिकल वर्ल्ड चॅप्टर संपवतो आहोत. ओके, फिजिकल वर्ल्ड चॅप्टरचे आपले टोटल 3 लेक्चर्स झालेले आहेत. या 3 लेक्चर्सपैकी कुठल्याही लेक्चरमधला कुठलाही पॉईंट तुम्हाला समजला नसेल, तुम्ही डायरेक्टली मला विचारा, मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेन. ओके मित्रांनो, तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. मग तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.